नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण खरवस कसा बनवायचा ते बघूयात. पण त्याआधी माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी स्वातीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण इथं चिकाच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा ते बघूयात. तर इथं मी साधारण 1 कप म्हणजेच 250 ml चिकाचंच म्हणजेच खरवसचं दूध घेतलेलं आहे. हे डेअरीमध्ये सहज उपलब्ध होतं. तर एका बाउलमध्ये आपण हे 250 ml चिकाचं दूध घालून घेऊयात. तर हे म्हशीचंच चिकाचं दूध आहे. तर आता 250 ml बरोबर फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे आपल्याला इथं. हे देखील म्हशीचंच दूध आहे. तर इथं मी दोन्हीचं प्रमाण सम ठेवलेलं आहे. म्हणजे खरवस आणि दूध दोन्ही प्रमाण मी इथं सेम घेतलेलं आहे. 250 ml 250 ml असंच घेतलेलं आहे. इथं आपल्या आवडीनुसार आपण गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथं मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आता गूळ छान विरघळून घ्यायचा आहे आपल्याला. आता यातच आपण वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे. तर इथं मी 1 चमचाभर वेलची आणि जायफळची पूड करून घेतलेली आहे. आता ती छान विरघळेपर्यंत गूळ आणि वेलची जायफळची पूड छान विरघळेपर्यंत आपल्याला हे छान ढवळत राहायचं आहे. पूर्ण विरघळल्यानंतर आता गाळणीने आपण हे छान गाळून घ्यायचं आहे. म्हणजे गुळातले खडे वगैरे काय असतील ते या गाळणीमध्ये निघून जातात. आता गार्निशिंग करता वरून आपण याच्यावरती केशर घालून घेऊयात. तर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. तर आता पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे. इथं मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे व्यवस्थित ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता इथं तुम्ही पॅनमध्ये खाली 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्यावर एक स्टँड ठेवलेला आहे. पाणी छान गरम झालं की आपल्याला हे भांडं अलगद उचलून ठेवायचं आहे. वरून मी या भांड्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यावरून मी हे पॅनचं झाकण याला पूर्ण पॅक केलेलं आहे. तर आता साधारण 20 ते 25 मिनिट हे छान स्टीम होऊन देणार आहे मी खरवस. आणि 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर आपण पॅनचं झाकण काढून पाहूयात. मस्त खरवस मस्त सेट झालेला आहे, पाहू शकताय. पण आत्ता तो खरंच खूप गरम आहे. आपण टूथपिकने पाहूयात कितपत तो शिजलाय तो. तर पाहू शकताय अगदी टूथपिक क्लीन निघलेली आहे इथं. आपण सुरीने पण एकदा चेक करून घेऊयात. मस्तच, अजिबात कुठेही सुरीला हे चिकाचं दूध चिकटलेलं नाहीये. म्हणजेच आपला परफेक्ट असा इथं खरवस तयार आहे. आता पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. मी रूम टेम्परेचरवरच बाहेरच हा खरवस थंड करण्यासाठी ठेवला होता. तर आता याच्या साईडच्या कडा आपण लूज करून घेऊयात. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरीही चालेल. आता याच्या सुरीने पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कट करू शकता. तर आता आपण ह्या वड्या काढून घेऊयात. अगदी सहज आणि मस्त दिसत आहेत वड्या. अगदी उलथण्याने मी या काढून घेते, पाहू शकताय. तर आता केळीच्या पानावरती आपण या सर्व करून घेऊया. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या वड्या देखील काढून घेते. तर इथं तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा खरवस करू शकता. तो देखील खूप मस्त होतो. आता नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये मी साखरेपासूनही खरवस कसा करायचा याची रेसिपी अपलोड करणार आहे. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून माझी आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.